नारळी पौर्णिमा विशेष खुसखुशीत अशी नारळाची वडी. नमस्कार, सानिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खुसखुशीत नारळाची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. नारळाची वडी बनवण्यासाठी इथे मी 1 कप खोवलेलं खोबरं घेतलं. आता कप भरताना मी ते हलक्या हाताने दाबून भरलेलं आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपण वडी बनवणार आहोत त्या भांड्याला पहिले तेल लावून घ्या किंवा असं बटर पेपर लावून घ्या. आता वडी बनवताना आपल्याला पसरट भांडं घ्यायचं आहे. इथे बघा मी एक हा पॅन घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आहे. असं पसरट भांडं घेतलं की बघा मिश्रण पटकन परतलं जातं. आता हे तूप आपल्याला थोडं वितळवून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे खोबरं ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिट त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा 2-3 मिनिट आपण ह्याला चांगलं परतून घेतलं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाऊण कप साखर घालायची आहे. ज्या कपाने आपण खोबरं घेतलं त्याच कपाने आपल्याला पाऊण कप साखर आणि पाव कप दूध घालायचे आहे. हे बघा त्याच कपाने पाव कप दूध घालूया. आता मध्यम आचेवर आपल्याला हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मंद आचेवर आपण ह्याला 3 ते 4 मिनिट असं परतत राहिलो आणि साखर बघा पूर्णपणे वितळलेली आहे. आता साखर वितळले त्याच्यामुळे बघा मिश्रण पूर्ण असं पातळ झालेलं आहे. आता हे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत परतून घेऊया. परत आपण मंद आचेवर ह्याला बघा 7 ते 8 मिनिट परतून घेतलं आहे. मिश्रण घट्ट झालं आहे पण वडी थापण्यासाठी तयार झालं आहे का ते बघण्यासाठी आपल्याला चमच्यामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि ते थंड झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे. तोपर्यंत आपण ह्याला मंद आचेवर परतत राहूया. हे बघा आता हे मिश्रण मी इथे बटर पेपर लावलेल्या भांड्यात काढून घेतलं आणि इथे मी हा पेला घेतलेला आहे. त्याच्या बुडाला ना मी असं तूप लावून घेतलं आहे. आता ह्या पेल्याने मी हे मिश्रण असं चांगलं दाबून घेते. हे बघा मिश्रण एकसारखं करून घेतलं. आता आपल्याला 3 ते 4 मिनिट ह्याला असं सोडून द्यायचं आहे. 3-4 मिनिटांनी मिश्रण थोडंसं थंड झालं आहे. थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता वड्या जशा लहान मोठ्या ज्या आकाराच्या हव्या त्या आकारात करून घ्या. आता ह्या वड्या छान दिसाव्या म्हणून मी त्यांना एक पिस्त्याचा तुकडा लावते. आता तुम्हाला नसेल लावायचं नाही लावलं तरी चालेल. आता बघा ह्यांना अर्धा ते पाऊण तास असंच थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता वडी थंड झाल्यानंतर आपल्याला ती बाहेर काढायची आहे. हे बघा मस्त अलगद निघाली आहे आणि बघा कसल्या भारी खुसखुशीत झालेल्या आहेत. आता ह्या वड्या आपल्याला हाताने न तोडता सुरीने किंवा काविलत्याने कापून घ्यायच्या आहेत. परत आपल्याला बघा असं सुरीने काढून घ्यायचं आहे म्हणजे त्या अलगद निघतात. नाही तर हाताने जर तोडायला गेलात तर पूर्ण त्यांचा चुरा होईल. एवढ्या खुसखुशीत झालेल्या आहेत त्या. हे बघा इथे आपली मस्त अशी खुसखुशीत नारळ वडी तयार झालेली आहे. आता सगळ्या वड्या मी अशाच काढून घेते. बघितल्यात ना कसल्या भारी झालेल्या आहेत. हे बघा आत्ता मी तुम्हाला जे वडीचं प्रमाण सांगितलं त्या वडीच्या प्रमाणामध्ये मिश्रण मंद आचेवर परतण्यासाठी मला 20 ते 22 मिनटं लागली. आणि खोबऱ्याची वडी नेहमी परतताना मंद आचेवरच परता, मध्यम किंवा मोठ्या आचेवर परतू नका. जर मोठ्या आचेवर परतली तर वडी पांढरी शुभ्र होणार नाही, तिचा लाल रंग येईल. म्हणून नेहमी खोबऱ्याची वडी परतताना ती मंद आचेवर परता. आणि एवढ्या मिश्रणासाठी बघा 20 ते 22 मिनटं लागतात. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाज किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.